नेते आल्याच्या नंतर आपण पाहता ट्रक आहे, त्या ट्रकवर ते जातील आणि ट्रकवरून तिथून भाषण करतील आणि या निश्चित आपल्यासोबत अविनाश जाधव सध्या फोन लाईनवरून आहेत। अविनाशजी, अखेर जवळपास 11 तासांनंतर पोलिसांनी आपल्याला सोडलेलं आहे, काय नेमकं घडलं या 11 तासामध्ये? म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का, या 11 तासांमध्ये जे काही घडलं ते मी माझ्या पत्रकार परिषदेत सांगीनच, पण 11 तासाच्या या सगळ्या परिश्रमानंतर एका गोष्टीचा आनंद आहे की मीरा भाईंदर मधला मराठी माणूस एकवटला आणि तिथला जो एक आमदार आहे तो नेहमीच लोकांना सांगतो मीरा भाईंदर में क्या 10-12% 15% मराठी लोक आहे, ये क्या करेंगे। त्या सगळ्यांना या मराठी माणसांनी आज उत्तर दिले, आमचा टक्का किती असो आम्ही तुम्हाला भारीच पडू। हे जे काय मीरा भाईंदर मधल्या मराठी लोकांनी जे दाखवून दिलंय त्या बाबतीत मला प्रचंड आनंद आहे। आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने पोलिसांनी आम्हाला सकाळी उचललं, आमचे जवळजवळ 1.5-2 हजार महाराष्ट्र सैनिकांना अरेस्ट करण्यात आलं, याची गरजच नव्हती खरी तर। जर व्यापारी विदाऊट परमिशन मोर्चा काढू शकतात तर आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही महाराष्ट्रातले आहोत, मीरा भाईंदर महाराष्ट्रात आहे, आम्हाला परवानगी द्यायला काय प्रॉब्लेम झाला होता। आणि जे काही पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे की नाही आम्ही या रूटने नाही ते रूट, आम्हाला माझ्याशी पोलीस कुठल्याही प्रकारे असे बोलले नाहीत किंवा आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी ते असे बोललेले नाहीत। पोलीस चुकीची माहिती देतात, पोलिसांचा विरोधच होता मोर्चाला आणि पहिल्या क्षणापासून। आणि हा मोर्चाला विरोध हा सरकारकडनं होता, स्थानिक आमदार हा गृह खात्याच्या दबावापोटी हा आमचा मोर्चा दाबण्याचा प्रयत्न करत होता, मराठी माणसासाठी निघणारा मोर्चा। याच्यासाठी स्थानिक आमदार आणि गृह खातं या दोघांनी मिळून आमचा मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला नाही। मराठी माणूस एकवटला, रस्त्यावर उतरला आणि जे काय मीरा भाईंदरमध्ये चालू आहे ते मागचे 7-8 तास संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देश पाहतोय। नाही, अविनाश जाधवजी, तुम्ही म्हणताय की स्थानिक आमदार याच्यासाठी दबाव आणत होते आणि गृह खातं याच्यासाठी काम करत होतं, मात्र स्वतः मुख्यमंत्री आता असं म्हणतायत की आम्ही काही असं सांगितलं नव्हतं परवानगी नाकारायला। पोलिसांनी कशी काय परवानगी नाकारली याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्चर्य व्यक्त केलंय। मी तुम्हाला नेमकं कोण करतं? माझ्या घरी ज्या वेळेला सकाळी पोलीस आले ना त्यावेळेला माझा पोलिसांना पहिला प्रश्न होता की अहो मराठी हो, आणि दुसरी गोष्ट अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन चालू असताना तुम्ही जर मला घेऊन जात असाल तर तुम्हाला असं वाटत नाही का की हे सरकारच्या विरोधात जाईल? असं मी त्यांना म्हटलं तर त्यांनी मला सांगितलं माझ्यावर प्रचंड दबाव आहे। हो, आता जर एखादा अधिकारी मला सांगतो माझ्यावर प्रचंड दबाव आहे आणि मी त्यांना स्वतःहून म्हणतोय अधिवेशन चालू आहे, मी मराठी माणसासाठी मोर्चा काढतोय, तुम्हाला भीती वाटत नाहीये का? तुम्हाला असं वाटत नाहीये का जे रिफ्लेक्शन येतील महाराष्ट्रावर? तर ते म्हणाले माझ्यावर दबाव आहे। एवढा दबाव कोणाचा होता की अधिवेशन चालू असताना सकाळी 3 वाजता मला घरनं उठवण्यात आलं आणि मला मीरा भाईंदरला आणण्यात आलं। मीरा भाईंदरवरनं तिथेच हे लोक थांबले नाहीत, तिथं मला खंडणीच्या ऑफिसमध्ये नेलं, खंडणीच्या ऑफिसमध्ये मला 2 तास ठेवलं, तिथून मला त्यांनी उचललं आणि मला नेलं पालघरच्या टोकाला। हो, पालघरच्या टोकाला मला ते लोक घेऊन गेले आणि हे सगळी जी प्रोसेस चालू होती कशासाठी चालू होती? तुम्हाला मला अरेस्ट करायचं होतं आणि पोलीस स्टेशनला ठेवायचं होतं। तुम्ही जी काही प्रोसेस करत होता मीरा भाईंदर पोलीस स्टेशन, तिथनं नंतर खंडणीचं ऑफिस, खंडणीच्या ऑफिसवरनं मला तुम्ही पालघरला घेऊन गेलात, हे सगळं जे चालू होतं ना हे प्रचंड दबावापोटी चालू होतं। यात मी तिथे अनेक अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांना बिचाऱ्यांना हे सगळं करायचं नव्हतं माझ्यावर, परंतु त्यांच्यावर दबाव होता आणि त्या दबावातनं हे माझ्यावर कारवाया सुरू होत्या। खरंय, प्रताप सरनाईक काही वेळापूर्वी या मोर्चामध्ये आलेले होते, मात्र त्यांना मोर्चेकऱ्यांनी अक्षरशः तिथून हुसकावून लावलंय। त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, 50 खोकेच्या घोषणा देण्यात आल्या आणि त्यानंतर त्यांना तिथून जावं लागलं। या सगळ्या प्रकार नेमका कशामुळे झाला? याच्या मागे राजकारण आहे शिवसेना आणि मनसेचं, असं त्यांचा आरोप। मला पुन्हा सांगू का? हो, प्रताप सरनाईकांनी त्यांच्या सरकारच्या विरोधात जाऊन सकाळपासून मी त्यांच्या स्टेटमेंट ऐकल्या तर ते मराठी माणसाच्या सोबत होते आणि मला असं वाटतं जर एखादा मराठी माणूस जर मराठी माणसाच्या सोबत असेल तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे। मी प्रताप सरनाईकांच्या बाबतीत झालेल्या घटनेचं मी आयोजक म्हणून म्हणजे त्या मोर्चा मी जाहीर केला होता। झालेली घटना चुकीची आहे, कोणी केली असेल त्याची आम्ही चौकशी करू, परंतु जी झालेली घटना आहे ती चुकीची आहे आणि आयोजक म्हणून मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो। ज्या प्रकारे सकाळपासून हा मोर्चा हँडल करण्यात आला त्याच्यामध्ये तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतला हा एक भाग झाला, मात्र त्यानंतर प्रत्यक्षात ग्राउंडवर जे घडलेलं आहे कार्यकर्त्यांना एकामागून एक गाड्याच्या गाड्या भरून अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर सुद्धा हा माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत त्याचे। हो, अविनाशजी, आपल्याला एवढ्या मोठ्या संख्येने लोक येणार आहेत तर 6-6 महिलांना एका रिक्षात तुम्ही भरता कसं? त्यांचा आदर तर करा, त्याचे कपडे कुठे चालले आहेत, त्यांचं ती स्त्री आहे, ती महिला आहे,
तिला तुम्ही अशा प्रकारे जर वागणूक देत असाल तर मला असं वाटतं चुकीचं आहे. आमच्या लोकांना उचलून पोलिसांनी फेकलंय. निश्चितपणे, आणि हे सगळं आपण बघतो आहोत. धन्यवाद अविनाशजी, आपण एबीपी माझालाही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. नितीन सरदेसाई सध्या बोलतायत, आपण